मनीने आधी दूध पिलं आणि आता दही पित आहे. भागत थोडं. बाहेर काय आम्ही कामगिरीच करत नाही आहे की नाही म्हणून डोळे मिटून पिती. चला इकडे चहा ठेवला सर्व दुधाचा. कारण आता हे हिला दही दिल्यानंतर मग विरजनामध्ये काही दूध टाकलं आणि बाकीचं मग उरलं ते मी त्याचा चहा बनवून राहिलेला आहे. कोणी कोकिळीने सगळ्यांना उठून दिलं बरं का. आणि रोजच उठून देतो. तुम्हाला दाखवेल मी एकदा. कोकिळ पहाटे कसं सगळ्यांना जागा करतो कोंबड्यासारखं. पक्षी कुजबुज करत उठले. त्या दिवशीपासून चिमण्याच दिसत नाही बरं का. जसा वारं ते वादळ झालं ना तेव्हापासून. इथली डिझाईन झाली. आता इथं चालू आहे डिझाईन माझी. याच्यावर म्हणजे हा जो कॉर्नर जो आहे तो एकदम असा छान दिसून असा डिझाईनवाला चुलीपासला. तर काल चालू होतं माझं काढायचं. कालच हे चित्र याच्यावर खडून रेखून घेतलं आणि आता त्याच्यावर चालू आहे रंगकाम. तर आता बसते लगेच. साची आणि वैष्णवी आज जाणार आहे पुण्याला. तर आता साची उठली का नाही काय माहिती पाहावं लागेल. मला म्हटले तू 4 वाजता उठव. अजून उठली का नाही काय माहिती ती. रंगाचा डाबा इथंच ठेवला काल. साची चालली. तिच्यासाठी एक आंब्याची पोळी देते. 3 पोळ्या केलेल्या हे काढायचं आहे मला. तरी बापरे ते तर चिपकलं. फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. चला अख्खी अशी पोळी देते तिला. आता ही अख्खी चाक्की कुठे ठेवता येणार नाही. आणि हे 2 आहे ते चिरा पाडून घेते एकत्र. आता साची उठली असं पापड नेऊन देते. आता तिकडे गेलाय बरं का हा कोकिळ. हे याच्या झाडावर आहे. इथं बसलेलं असतं इथं. आणि 4 वाजता असा आरडतो इथं नाही तर हे इथं उठूनच येतं सर्वांना. आता तिकडे गेला लांब. चला एवढीशी काढली मी डिझाईन. एवढी काढली. अजून पुढं करायचं आहे. सगळं अर्धवट ठेवते. घरातलं सगळं काम दिलं सोडून मी बसली बाहेर. साची उठली. साची उठ गई. जाने का है जायचं आहे ना. मग तुझी बॅग कुठे आहे बघ. ये बघ आणलं ना ती पोळी. दोघांनी खायची. हां ती खाली नको ठेवू ना. बॅगमध्ये दे ठेवून. चल ती बॅगमध्ये ठेव. त्या बॅगमध्ये ठेवचं. सचिनी बॅग भरली आहे. आणि काय गेल्या खाल्ली तरी चालेल असं काही नाही. नाही तर आंबेच खायचे पहिले. आणि हे ना कुठं ठेवायचं माहिती का. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. समजलं का. तर टिकून राहील. मी जरा इथं पुढं ठेवू का. नको ते कपड्यांना चिकट नाही होणार. मग आपण आहे ना ते कागदामध्ये गुंडाळू आणखी. चला असं ठेवून दिलं ना मग ते होणार नाही खराब कशा कपड्यांना. क्लिपा घेऊन आली पण क्लिपा एकदा घातल्या नाही तिने. साचीला खाऊ झालं का बरं ते पायाचं. झालं का बरं पायाचं नाही. हे तोंडाला करून घेतलं ते चिकटचं. आंब्याने मुक्का घेतला इथं मुक्का. अगं बाई काय झालं ते पायाला एवढं रक्तळलं.
कुठे गेली ती ठेचा घ्यायला? हा का? आता इथं काहीतरी करावं लागेल म्हणजे तुम्हाला ठेच लागणार नाही. इथल्याच दगडानी ना? कोणतं दगड? म्हणजे फरशीवरून झालं, मी म्हणते दगडावरून झालं. असे स्पॉट जर उडाले तर उपयोग काय राहणार मग माझे पेंटिंगचं? सगळं स्पॉटच दिसते. चला हे किती पूर्ण करू. आता हे जसं वरचं बैठक मी रंगवलं आहेत ना, तसं खालच्या बाजूला सुद्धा मी चॉकलेटी रंग दिलेला आहे. आता चुलीवरची भिंत रंगली. आता हा जो बैठक ओटा आहे तो सुद्धा असा छानपैकी डिझाईनमध्ये रंगेल. एवढी काही डिझाईन काढली नाही, अगदी थोडीच काढली. चले आता पुन्हा घर आवरते, नाहीतर घरातले कामं राहतात आणि बाहेरचं चालू राहतं. चला आंबे तर आम्ही काढलेले होते, पण दोन चार ठेवलेले ते माझ्यासाठी पडतील. अजून नाही आवरलं साची तुझं? तू अशा कपड्यांवर जाणार? हां का? गाडीतच बसायचं आणि डायरेक्ट उतरायचं. टोच घेऊन जायचे का तुला? काय सारखं ते फडकं लावी ती काय माहिती. एवढंसं ठेचळ तर एवढं मोठी बँडायची. अगं मग मलम लावायचं ना. अच्छा, मग त्याला फडकं कशाला हवं? हां का? तुला काय आता इथूनच उतरायचं, इथूनच चढायचं ना, आता उतरायचंच नाही. किती वाजता पोचाल का? किती लवकर गेले तर हां, गाडी येण्यावर आहे नाही का? चला दीपावळीत ना घाबळायची. हां, बिणी का नाही घातली? प्रवास वगैरे असतो म्हणून. प्रवासात झोपावं का? ही काय नाही असेलची पावडर इथंच ठेवेल होती, काल तूच नेली होती. लावून देऊ का काढून देऊ? लावून दे. साचीला जांभळं वगैरे तोडून दिले. आली बाई गाडी. चले वैष्णवी त्यांची गाडी आली आहे. बरंच सामान आहे ना, भांडे वगैरे आहे. तिला भांडे न्यायचे, अजून काही गहू बिहू पण न्यायचे असतील, आंबे न्यायचे. एवढी मोठी गाडी भरपूर आहे. साचीची सायकल नेता की नाही काय माहिती. आली. तर मी काय केलं आहे, इकडं माझी भाजी आता टाकलेली आहे. इकडं मसाला मी तयार केलेला आहे. अर्थात आता कांदा लसूण, कांदा आणि खोबरा. मध्ये लगेच मसाला घेते. आता त्यात मी मटकीच्या भाजीमध्ये नेहमी मटण मसाला टाकत असते. असला तर असला, नाही तर मग आपल्या आहे काळा मसाला, पण असल्यावर सोडत नाही. तर आता टाकलेलं आहे. तर लाल तिखट टाकते. घेतली लाल तिखट, हळद, हिंग, धने पावडर. आता याच्यामध्ये ना कढीपत्ता तर सुरुवातीलाच टाकला नाही, कारण इतकं तडतड ओढतो ना तो, त्याच्यामुळे म्हटलं ना बरं याच्यामध्ये काही नाही फरक पडतो. भाजी लसूण. आता मला एवढी भाजी नाही लागत, मग मी हा मसालाचं हे जे पाणी त्याच्यातूनच मसाला हे करून घेते. जास्त भाजी होणार नाही माझ्यापुरता केलं आहे. आणि आता याला उकळी येतीच आहे. तो चालले सामान भरतं आहे. साची तुला सायकल नाही न्यायची का? न्यायची. आता एवढी मोठी गाडी आली ना. आज पावसाचं वातावरण दिसतंय. कालही दिसत होतं, पण काल काय आलंच नाही. पण आज काय माहिती येतो का काय. आज तसं मॅपवर पण सांगितलं आहे वेदरमध्ये की रविवारी पाऊस होईल. हे यांना काय 3-4 तास लागते. आता पुण्याचं ना आपल्या इकडच्या वातावरणाचा फरकच पडतो. इकडं पडेल तर तिकडं नाही, असं आहे. वैष्णवीचं सामान भरपूर बसलेलं आहे. पाठीमागे सर्व सामानच आहे. चला आता त्याचं चालूच आहे. अजून उकळी पण आली आहे. आणि आता मी काय करते, हे बंद करते. साची आणि शौर्याची सुट्टी संपलेली आहे आणि चालले आहेत पुण्याला. उन्हाळ्यामध्ये मग ते बरंच. आज आहे रविवार 31 तारीख. उद्या आता
सचिची त्यांची काहीतरी 4-5 तारखेपासून सुरुवात होती शाळेला. साची बाय. तू बोलतच नाही, तू कधी पण आहे ना असंच रागीटच राहतो, त्याच्यामुळे मी आली नाही. नाही नाही, तू तुझ्याशी नीट तू बोलतच नाही म्हणूनच मी आली नाही. बघा वेणी नाही घातली, सायकल घेऊन जायची होती ना. सायकल नाही बरी हे झालं. टाटा. हे त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे. तशी टाकी त्यांनी व्यवस्थित आणली, पण तरी पण आता काकांना चेक करून पाहत आहे. लाईट आहे, तशी रात्रीचीच लाईट होती, पण आता सगळंच चेंज झालं आहे. मग आता हे मोटर त्यांनी फुल चालू केलेली. मी दिलं पाणी तिकडे लावून आणि काकांनी ह्या टाकीमध्ये सोडलेलं आहे. ती फुल भरून घ्यायची आहे. तसं हे टाकी आता खोदून लावायला अजून 4-5 दिवस बाकी आहे. तोपर्यंत चेक करतील, असं पाणीच ठेवतील त्याच्यामध्ये. इथून पाणी चाललंय, हे माझ्याकडून पाणी येऊ राहिलंय. चला सचिन ते तर पोचले असतील. पाऊस काय अजून फुटला नाही, पण सारखं आभाळ आहे. इतकं गरम हो राहिलं आहे काय सांगा. मी बादली घेतली आणि बादलीमध्ये पाय टाकून बसलेली माहिती का, आणि ते पण बाहेर झाडाखाली. तरी पण हवा नाही जास्त, पण खूप गरम होत आहे. मग ते आंबे खाऊन झाले काय काय माहिती, पण खूप गरम हो राहिलं. म्हणून मग मी बादली घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि बिसलेचे पाय टाकून त्याच्यामध्ये. आता माझी चालू आहे डिझाईन इथं, आणि मी ना मधून दाखवते, आणि जसं जसं होते तसं तसं करताना. डिझाईन चालू याची जागा पण चुलीपाशी म्हणून बरं का. तिकडच्या बाजूने मी नाही करत काही, त्या बाजूने मी तसंच ठेवलं. आता माझा ब्रश उचला, आता रंगांशी संवाद करत आहे आणि छानपैकी ही जी जागा आहे रंगवत आहे, आकर्षक बनवत आहे. इकडची बाजू जशी झाली तशी मी इकडची पण केलेली आहे. आणि आता चालू आहे वरती माझं हे भरायचं काम. हा वेल काढून राहिलेली आहे. इकडचं झालं, पण आतमध्ये मला पुन्हा रंग द्यायचा आहे. बघू आता कोणता, पांढरा भरू की काय भरू बघू आता, कारण ते खूप गजगज पण नाही दिसलं पाहिजे. ह्या दृष्टीने असं पाहिजे नाही मला, आणि छान पण दिसलं पाहिजे असं पण आहे. ते मोबाईलमध्ये भारी दिसते, पण प्रत्यक्षात ते एवढं काही खास वाटत नाही मला. असं आहे. सचिन ते पोचले का? चला, बाजार आहे आजचा रविवार. आज गेले ते रविवारीच गेले, आणि माझा बाजार आलेला आहे. भोपळा, फ्लावरची भाजी, कोथिंबीर तर असतेच, टोमॅटो सांगितलेच होते, आणि मिरच्या पण संपल्या होत्या. पण लक्षातच राहत नव्हते की, म्हणजे सांगायचंच लक्षात राहायचं नाही की या मिरच्या पाहिजे म्हणून. आणि जेव्हा भेंडीची भाजी करायला लागली का, तेव्हा मग ती मिरच्यांची आठवण यायची. पण आता सध्या तर अशी भाजी नाही की ती मिरच्यांची मी करणार, फक्त भोपळ्याची राहील. कोबी बराच बाजार घेऊन आले. चला, आता हा बाजार भरून घेते. आणि माझ्याकडे ना बटाटे राहिलेले, त्याचे ना तो भेपर्स मी उद्या बनवून टाकते.
जेवढे उरलेले आहे बटाटे हे पण आहे. आता हे पण राहतील, मी काही करतच नाही ते बटाट्यांचं. तसे मी काही वेपर्स बनवलेच नाही यावेळेस असे, त्याच्यामुळं मग ते थोडे थोडे होऊन जातील. म्हणजे जेवढे माझ्याकडे उरले ते बटाटे ते सगळे टारलीमध्ये भरपूर पडले आणि ते मोड येऊन फेकून देण्यापेक्षा आता हा बाजार मी सर्व भरून घेते. जर भरून झाल्यानंतर ही जी डिझाईन अधूनमधून करते मी, अशी कंटिन्युअसली पण बसत नाही आहे, कारण मला आहे ना कंबर असं बसून देत नाही, असं बसायला त्रास तकलीफ होती ना, त्याच्यामुळे मी जास्त वेळ बसत नाही. असं थोडं केलं का बसली झाली बाजूला, थोडं केलं का. आता मी फक्त हे बघा ही एवढी डिझाईन केली आणि तिकडची डिझाईन केली, तेवढंच केलं ही फक्त हे एवढं भरलं, लगेच उठले मी. आणि मग हे आता हे काय करेन मग मी एवढी करीन आणि मग बस असं थोडं थोडं करून चालते माझं. म्हणूनच माझं हे सर्व काम लांबत. उभ्याने असलं तर ठीक आहे, पण बसावं लागतं ना ते, त्याच्यामुळं. चला आगे की डिझाईन करते हे आणि एकदम दाखवते तुम्हाला. ती काय फक्त मी वेल पूर्ण करणार आहे आणि दाखवते तुम्हाला वेल पूर्ण झाल्यावर. चला आता एवढी डिझाईन मी अशी काढून घेतलेली आहे सर्व, आणि अजून पुढं करायची डिझाईन, भरत जायचं आहे. तर इथली माझी कंप्लीट झालेली आहे डिझाईन आणि आता राहिली आहे खाली डिझाईन काढायची. फक्त एकच काढणार आहे, एवढं नाही काढणार, बस एकच काढणार आहे.